धनंजय मुंडेंविरोधातील 2 याचिकांवर आज बीडच्या परळी कोर्टात सुनावणी। निवडणूक शपथपत्रासंदर्भात करुणा शर्मांची याचिका, तर संपत्ती खरेदी विक्री व्यवहारांमधील फसवणुकीविरोधात सारंगी महाजन यांची याचिका। मंत्री माणिकराव कोकाट यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा वाया गेला असता। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निकालावेळी नोंदवलं निरीक्षण। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीचं आंदोलन। सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको, चौपट मोबदल्याची मागणी। आजपासून राज्यामध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ। गाईचं आणि म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागणार, ग्राहकांच्या खिशाला कात्री। होळी आणि धुलीवंदनाला गालबोट। राज्यामध्ये काल एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू। उल्हासनगर, बदलापूर, देहू आणि यवतमाळमध्ये नदी आणि तलावामध्ये बुडून दुर्घटना। राज्यामध्ये उष्णतेची लाट, विदर्भ सर्वाधिक उष्ण। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचं तापमान 42 अंशांवर, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळचं तापमान 40 अंशांवर, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूरमध्ये सुद्धा सूर्य ओकतोय आग। आणि सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकी 90,000वर, मागील 2च महिन्यांमध्ये 10,000ची वाढ, तर चांदी आता प्रति किलो 1,03,000 रुपयांवर।